श्री स्वामी समर्थ सगळ्या स्वामी भक्तांना. तर चला पाहूया स्वामी महाराज तुम्हाला काय संदेश किंवा काय संकेत देऊ इच्छितात. शर्म करो, मोह माया की दुनिया में इतने डूबे हो और ईश्वर का भक्त कहते हो खुद को. बघा, जो आपला देव असतो ना, ज्याच्यावर आपली खूप श्रद्धा असते, ज्याला आपण खूप मानतो, भलेही आपल्याकडनं चुका होतात, पण तो देव त्याची कृपा सदैव आपल्यावर असते आणि म्हणून तो आपल्याला ओरडतो सुद्धा. आपण चुकलो तिथे आपल्याला समजावतो सुद्धा आणि जिथे चुकलो तिथे आपल्याला शिक्षा देखील करतो. तर इथे इथे देवाने तुम्हाला, म्हणजे मी एका प्रकारे म्हणेन की देव तुमच्यावर रागवलाय. तर कशामुळे रागवलाय? तर काही गोष्टी तुमच्याकडनं चुकतायत. तुम्ही मोहमायाच्या या जंजाळात इतके फसले आहात, इतके इतके अडकले आहात आणि तुम्हाला या गोष्टीचं काहीच खंत वाटत नाही. तुम्ही इतकं वाईट गोष्टींकडे तुमचे लक्ष वेधले जात आहेत आणि तुम्हाला कळतं सुद्धा आहे की वाईट आहे. इथे लालच आहे किंवा इथे ईर्ष्या आहे किंवा इथे स्वार्थ आहे, पण तुम्ही त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करताय आणि मग तुम्ही खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करता, भक्तीची, देवाचा भक्त होण्याची, देवाच्या पूजेपाठची. तर इथे तुम्हाला बघा, देव आहे तो सरळ म्हणतो. तो जर आपल्याकडनं चुका होत्या तर सरळ आपल्याला ओरडतो, रागवतो की तुम्ही किती वाईट करत आहात. बघा, तुम्ही वाईट मानून घेऊ नका या व्हिडिओमुळे, पण बघा, जर तुम्हाला तुमचे आई वडील ओरडतात तर कशासाठी ओरडतात? कारण तुम्ही चांगल्या सवयी स्वतःला लावून घ्या, चांगल्या मार्गावर चाला, फक्त यासाठीच ओरडतात. आणि जो देव आहे, ब्रह्मांड नायक आहे, तो सुद्धा आपले मायबाप आहेत आणि आपण चुकलो तिथे ते आपल्याला ओरडतात. आणि अजून मी तुम्हाला काय म्हणू, या मोहमायाच्या दुनियेमध्ये जर तुम्ही एकदम जास्त घुसपेट केली आणि त्यानंतर मग तुम्ही च्या गोष्टी करता, तर ऑब्वियसली हे कुठेही म्हणजे मिक्स होत नाही. सेकंड, तुम जिस बारे में सोच रहे हो क्या वो करने की क्षमता भी है. आणि इथे मला वाटतं अशी लोकं आहेत जे खूप मोठ्या मोठ्या थापा मारतात. मला स्पष्ट बोलणं आवडतं. तर इथे खूप मोठ्या मोठ्या थापा मारणारी सुद्धा लोकं आहेत आणि विचार करतात की आम्ही हे करू, आम्ही ते करू. पण तुमच्यामध्ये क्षमता आहे. तुमच्यामध्ये क्षमतेची कमी आहे आणि क्षमतेची कमी का आहे? कारण तुमचं मन हे एकाग्र नाही आहे. तुमचं मन हे मोहमायेच्या दुनियेत अडकलं आहे आणि देवाला सुद्धा या सगळ्या गोष्टी बघून दुःख होतोय. जर भक्ती करायची आहे तर खऱ्या मनाने, निष्पाप मनाने, निश्चय मनाने, निर्मळ मनाने करा. फक्त दिखाव्याची भक्ती कधीच कोणाला काही लाभ देऊ शकली नाही आहे. तुमचं अंतर्मन सुखी नसेल, कारण तुमचं अंतर्मन तुम्हाला म्हणेन की अरे तू चुकतोयस किंवा चुकतेस. समजून घ्या. श्री स्वामी समर्थ.